पराभव झालेला आहे। आशाताई बुचके यांचा पराभव झालेला आहे। भाजपच्या त्या गटनेत्या म्हणून त्यांनी काम बघितलेलं होतं। जुन्नर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून पारखे विजय झाले ठाकरे गटाचे, तर भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेतील गटनेते आशाताई बुचके यांचा पराभव झाला। गुलाब पारखे हे विजय झाले। सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाचे उमेदवार होते। भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेच्या गटातून आशाताई बुचकेंचा पराभव झाला। जुन्नरमधले कल आता हळूहळू यायला सुरुवात झाली। एकंदरीतच पुणे विभागातले हे सगळे कल आपण पाहतोय। जुन्नर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाचे गुलाब पारखे विजय झाले, तर भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेतील गटनेते आशाताई बुचके यांचा पराभव झाला। तर पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी विजयी झालेली आहे। पुण्यातला हा कल आपण सध्या पाहतोय। पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम राष्ट्रवादीतून विजयी झाल्यात। राष्ट्रवादीनं सुद्धा खातं उघडलेलं आहे। पुण्यामध्ये सध्या राष्ट्रवादीची सरशी पाहायला मिळते। पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी विजयी झालेली आहे। पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम राष्ट्रवादीतून विजयी झालेले आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी सध्या हळूहळू रेसमध्ये पुढे सरकतीये। पुणे पालिका उपायुक्तांची पत्नी विजयी झालेली आहे। पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम